खताचं पोतं केवढ्याला खतर बोलला होते आणि सांगा जर मला पाहिजे ते मला माहिती आहे की तरी बघू. कारखान्याच्या जवळ 5 किलोमीटर अंतरावर गाव आहे तरी मी दर बघू दा. माहिती एफआरपी माहित नाही 2 महिने आता खताचं चाललंय पोतं केवढ्याला आंदोलन आहे? सांगा बोला की चाललंय. बोलूया चर्चा करूया. नाही, नाही. मला मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा. तुमच्या गावचा संचालक असून तुम्ही काय त्याला हे करू नका काय चला संचालक जाऊया संचालक करत जाऊया आहे तेवढी चला किती सगळी तुमच्या गावचा संचालक असून तुमचं कर्ज काढले आम्ही संचालकाला विचारला कर्ज काढले तुमचं नाही. बरं मला आता गुन्हा आमच्यावर 100 गुन्हा आहेत वकिलात फी द्या म्हणून आलोय नाही तुम्ही माझ्या दारात आलता सा अजित पाहुणायचा म्हणून आलता सा अजित हे तुला 5,000 रुपये घे पंचवीसशे काम करणार अधिकार नाही संचालकाला विचारायला मी माझ्या शेतकऱ्याजवळ जाणार थांबा जरा मी माझ्या शेतकऱ्याजवळ जाणार ह्यो माझा भाऊ आहे तुम्ही माझा भाऊ आहे सा मी तुम्हाला विचारणार शेतकरी विचारणार त्यातनी जर कळत असताना संचालक निवडून गेलेले तरी केपी पाटलाला विचारलं असं साहेब आम्हाला हे दर मान्य नाही शेतकरी मारा लागलाय साहेब दर द्या म्हणून त्या संचालकांनी सांगितलं असं आम्ही त्यांच्या दारात का जावं पटतं का दादा बरोबर आहे का जावं आम्ही दारात नाही, आम्ही तुमच्या दारात नाही. येणार ना हो शेतकरी धरणे आपण नाही शेतकऱ्यांची चळवळ आहे, शेतकऱ्यांची संघटना आहे, शेतकऱ्याला आम्हाला प्रबोधन करायचं त्याला तुम्ही KP विचारायचं साहेबाला आम्हाला. विचारलं 40 वर्षापूर्वी तुम्ही कसं होतं आणि आता कसं झालं ही हिंमत नाही तुमच्यात ताकद नाही ती 5 वर्ष गेल्यावर काय होते का पैसे विचार कुणाला तुम्हाला पाहिजे का आम्हाला आम्हाला तुम्हाला त्याला डायरेक्टरला पैसे माझा माहिती आहे सांगायचा तुम्हाला मुद्दा काय माहिती होतोय आहे बघा सगळ्यांनी तुम्हाला खताचं पोतं तुम्हाला माहिती आहे 19/2020 वर गेलं मजुरी किती घेतात बायका आता 250-300 रुपये हे मी तुम्हाला माहिती आहे माहिती आहे, त्याच्यात आम्ही दिली. पाणीपट्टी किती जाते हे बी माहिती आहे आम्ही मग दिली. सगळं तुम्हाला माहिती आहे आणि उसाचं जरी तुम्हाला माहिती होत नसेल तर का सोडून पाठवता ह्यो बिद्रीचा 3550 रुपये दर बसतोय आता FRP नुसार 3452 डिक्लेअर केल्यात 100 रुपये तुमची कपात आताच कराल्यात देतो देतोय भांडल्याशिवाय देणार. त्यांना द्या लागणार कायद्यान FRP ही कायद्याप्रमाणे 100% द्या लागणार ती कुठं जात नाही पण FRP वर आम्ही थांबत नाही कोजन कुणासाठी काढलाय इथिलॉन कुणासाठी काढलाय शेतकऱ्यांनी त्यातलं पैसे नफ्याचं मिळायला पाहिजे का नको 3638 वर दर जाईल तुम्ही कड काढायला पाहिजे बरं ते पैसे आता मागत नाही आम्ही आता आम्हाला हिशोबाप्रमाणे FRP प्रमाणे द्या किंवा राजू शेट्टी साहेब उद्या बैठकीत बसतील 3751 रुपये आम्ही मागितल्यात ती तडजोड होऊन काय मिळेल ते तिने द्यावं आणि उर्वरित हंगाम संपल्यावर आणि आम्हाला देत की नफ्यातलं पैसे हे जर तुम्हाला कळलं नसतं आणि आम्ही डोकं फोडून आता बिन आंघोळ करता 6 वाजल्यापासून फिरायला आम्ही आणि तुम्ही म्हणता संचालकाच्या घरात का जाईना प्रश्न आम्हाला काय संबंध आपला संचालकाच्या घरात जायचा चेअरमन 80 गेले